नमस्कार. तुमच्याकडे अगोदरच मी पाठवलेलं आहे की जेव्हा बिल डिसऑनर्ड होतं आणि एक्झॅक्टली कसं कसं ट्रान्झॅक्शन्स होतं ते आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला डिसऑनर्ड ऑफ बिल हे काय ते समजलं असेल की जेव्हा ड्रॉवी अनेबल टू मेक द पेमेंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट, ज्या दिवशी ड्यू डेट असेल त्या दिवशी ड्रॉवीला बिलाचं पेमेंट करता येत नाही, त्यामुळे ते बिल डिसऑनर्ड. नोटिंग चार्जेस आपण बघितलं असेल, ते मागच्या वेळेस सुद्धा एक्सप्लेनेशन केलं, ते लिहून सुद्धा दिलेलं आहे. माझे ते नोट्स तुमच्याकडे आले असतील. त्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन्स चारही अल्टरनेटिव्हद्वारे जर बिल डिसऑनर्ड होते तर ते 4 क्वेश्चन्स तुम्ही लिहायचे. ओके, आज आपण बघणार आहोत ड्रॉवीकडे गुड्स विकतो क्रेडिट बेसिसवर. ओके, त्याच्यानंतर बिल पाठवतो, ड्रॉवी ॲक्सेप्ट करतो, ड्रॉवरकडे परत येतो, ड्रॉवर स्वतःकडेच ठेवतो आणि डिसऑनर्ड होतं. त्याचं आपण आज बघणार आहोत कसं कसं होतं. ओके, तुमच्याकडे एक प्रॉब्लेम होता, तो बघा मी परत वाचतोय. प्रॉब्लेम तुमच्या वहीत हा लिहिला गेलाच पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही माझं हे सेशन बघायचे. ओके, आज आपण पहिल्या अल्टरनेटिव्हद्वारे बिल डिसऑनर्ड होत आहे तर कशा जर्नल एंट्रीज होत आहेत इन द बुक्स ऑफ ड्रॉवर आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉवी बघणार आहोत. ओके, प्रॉब्लेम बघा, पटापट वाचतोय. मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी फॉर ₹30,000 ऑन क्रेडिट. मिस्टर ए ने मिस्टर बी ला 30,000 रुपयांचे गुड्स क्रेडिट बेसिसवर विकलेले आहेत. ओके, तर पहिली जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ ए, पहिली जर्नल एंट्री काय येणार? पहिली जर्नल एंट्री गुड्स विकलेत क्रेडिट बेसिसवर. ओके, मिस्टर बी अकाउंट डेबिट टू सेल्स, बरोबर आहे. अमाऊंट आहे किती? 30,000 रुपये. बघा, ह्या एंट्रीज सगळ्या कॉमनच आहेत, ह्या येणारच परीक्षेला. गुड्स क्रेडिट बेसिसवर विकणार, नॅरेशन बिईंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. ओके, या एंट्रीज आता तर तुम्हाला येत राहणार, कारण तुमच्या आतापर्यंत जवळजवळ 8 प्रॉब्लेम सोडून झाले. पुढे दुसरं, पुढे काय झालंय? नक्कीच मिस्टर ए ने बिल बनवलंय, बिल ड्रॉ केलंय, बिल पाठवलं मिस्टर बी कडे, मिस्टर बी ने ऍक्सेप्ट केलंय, मिस्टर ए कडे परत आलं. तुमच्याकडे काय आलं? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू, हु इज गिवर ऑफ दिस बिल्स रिसिवेबल? मिस्टर बी अकाउंट, अमाउंट सेम 30,000 being bill received. ओके, सिंपल, बाकी काय नाही. 2 एंट्रीज बघून घ्या. ओके, या दोन्ही एंट्रीज कॉमन राहणार. पहिली एंट्री आहे गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस, ड्रॉवरने गुड्स विकलेले आहेत बी ला क्रेडिट बेसिसवर, आणि दुसरं ड्रॉवरने बिल बनवलंय आणि बिल ऍक्सेप्ट होऊन परत त्याच्याकडे आलं. आता आपला पहिला अल्टरनेटिव्ह आहे. पुढे काय म्हटलंय बघा ट्रान्झॅक्शन मध्ये की 3 महिन्याचं बिल आहे, मिस्टर बी ने ऍक्सेप्ट पण केलंय, पण ऑन द ड्यू डेट द बिल वॉज प्रेझेंटेड फॉर पेमेंट. ड्यू डेट आली त्या दिवशी काय झालं? मिस्टर बी ड्रॉवी हा त्या बिलाचे पैसे देऊ शकला नाही. दॅट मीन्स काय? द बिल इज डिसऑनर्ड. ओके, पण हे बिल कुठे आहे? ड्रॉवरकडे स्वतःकडेच आहे आणि ते बिल डिसऑनर्ड झाले. ओके, मग त्या बिलाचा काय उपयोग आहे का ड्रॉवरला? नाही, अजिबात नाही, बरोबर की नाही. मग तो काय करणार? नोटरी पब्लिक कडे जाणार, ते बिल त्यांना देणार आणि त्यांना सांगणार, बाबा रे ड्रॉवीला ते द्या आणि त्याला सांगा की मला रिझन द्या काय ते. ओके, तर ते तो बिल परत नोटरी पब्लिकच्या थ्रू कोणाला पाठवून देणार? ड्रॉवीला रिटर्न पाठवून देणार, बरोबर आहे, लक्षात येते. पण कसं पाठवणार? नोटरी पब्लिकच्या थ्रू. ओके, आणि ते जे नोटरी पब्लिकच्या थ्रू जे प्रोसेस होणार आहे त्याच्यासाठी नोटिंग चार्जेस ₹200 पेड. ओके, लक्षात ठेवा, ज्याच्याकडे बिल आहे, सध्या बिल कोणाकडे आहे? ड्रॉवरकडे, मिस्टर ए कडे, तो नोटिंग चार्जेसचं पेमेंट करणार आहे. नोटिंग चार्जेसचं पेमेंट होल्डर ऑफ द बिल करत असतो. ओके, ठीक आहे. तर तिसरी जर्नल एंट्री, बिल डिसऑनर्ड झाली. डिसऑनर्ड झाली म्हणजे हे बिल मी माझ्याकडे ठेवणार का? नाही, मी कोणाकडे पाठवून देणार? मिस्टर बीज अकाउंट डेबिट, बरोबर, रिटर्न पाठवणार. हु इज द रिसिव्हर ऑफ दिस बिल? मिस्टर बी. ओके, माझ्याकडनं काय गेलं?
बिल्स रिसिवेबल गेलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट. ओके, बिल्स रिसिवेबल कितीचं होतं? 30,000चं होतं. बरोबर आहे. पण मी कसं पाठवलंय ते नोटरी पब्लिक थ्रू, म्हणजे त्याच्यासाठी मला किती खर्च आला? 200 रुपये. तर त्याच्यासाठी माझी कॅश सुद्धा गोज आउट राहणार आहे. ब्रॅकेटमध्ये मी लिहिणार नोटिंग चार्जेस साठी मी पेमेंट केलेलं आहे. ती किती आहे? 200 रुपये. म्हणजेच मी मिस्टर बी ला काय दिलं? बिल दिलं 30,000 रुपयाचं. त्याच्याबरोबर नोटिंग चार्जेसची रिसिट सुद्धा त्याच्याबरोबर पाठवून दिली. म्हणजे मी टोटल 30,200 रुपये बी ला पाठवून दिले. लक्षात आलंय? ओके. बी इज अ रिसिव्हर ऑफ दिस बिल. बिल्स रिसिवेबल गोज आउट. हे माझ्या बुक्स मध्ये एंट्री करतोय, ड्रॉवर ए च्या बुक्स मध्ये. आणि नोटिंग चार्जेस साठी मी कॅश सुद्धा पेमेंट करून टाकलेली. बरोबर आहे? लक्षात येतं? ओके. ती किती आहे? 200 रुपये. म्हणजे मी बिल पाठवलं, बिल प्लस नोटिंग चार्जेसचं सुद्धा बिल पाठवून दिलं त्याच्याबरोबर. हे टोटल मिळून मी 3,200 रुपये त्याला पाठवून दिले. नॅरेशन बी बिल dishonored on due date and noting charges ₹200 paid. क्लिअर झालं? being bill dishonored on due date and noting charges ₹200 paid. सिंपल नॅरेशन आहे. ओके झालं. जेव्हा बिल ड्रॉवर स्वतःकडेच ठेवतो आणि डिसऑनर्ड होतं तर अशा 3 जर्नल एंट्रीज होतात. पहिलं गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस, दुसरं बिल आलं माझ्याकडे ऍक्सेप्ट होऊन, तिसरं मी बिल ड्रॉवीला परत रिटर्न देऊन टाकलं. पण कसं दिलंय? नोटरी पब्लिकच्या थ्रू. त्याच्यासाठी मी 200 रुपये नोटिंग चार्जेस पेमेंट केलेलं आहे. बी इज अ रिसिव्हर ऑफ दिस बिल अँड नोटिंग चार्जेस. ओके, क्लिअर झाला? लक्षात येते? ओके. बिल्स रिसिवेबल गोज आउट, कॅश सुद्धा गोज आउट आहे, पण त्याच्या बाजूला ब्रॅकेटमध्ये लिहा नोटिंग चार्जेस म्हणून. नॅरेशन आलं बिंग बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट अँड नोटिंग चार्जेस ₹200 पेड. क्लिअर? बघून घ्या. आता बघा, इन द बुक्स ऑफ बी जो ड्रॉवी आहे, ओके, त्याच्यामध्ये कशा जर्नल एंट्रीज होतात त्या बघा. बघा ट्रान्झॅक्शन कसं कसं झालंय. पहिलं मी काय केलंय? गुड्स खरेदी केले. कसे? क्रेडिट बेसिसवर. तर पहिली जर्नल एंट्री purchases account debit. Who is the giver of these goods? Your purchase, Mr. A account. Amount 30,000. Okay? Being goods purchase on credit basis. दुसरं, माझ्याकडे बिल आलं, मी ऍक्सेप्ट केलं, रिटर्न पाठवून दिलं. कोणाला पाठवलं? मिस्टर एज अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. बरोबर? समजली जर्नल एंट्री? बिल ऍक्सेप्ट झालंय, मी रिटर्न पाठवून दिलंय. ए इज अ रिसिव्हर ऑफ दिस बिल्स पेएबल अँड बिल्स पेएबल रिअल अकाउंट गोज आउट. ओके. बिंग बिल ऍक्सेप्टेड अँड रिटर्न किंवा सेंड, या दोन्ही एंट्र्या कॉमन आहेत. पहिली जर्नल एंट्री मी गुड्स क्रेडिट बेसिसवर खरेदी केलं. दुसरी जर्नल एंट्री माझ्याकडे बिल आलं, मी ऍक्सेप्ट केलं आणि परत ड्रॉवर मिस्टर ए ला रिटर्न पाठवून दिलं. ओके. आता ड्यू डेटच्या दिवशी आय एम अनेबल टू मेक द पेमेंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट. म्हणजे काय झालं? मी ते बिल डिसऑनर्ड केलं बिकॉज ऑफ दिस कोविड-19 व्हायरसमुळे. मला कोणी पैसे दिले नाही तर मी दुसऱ्याला कसे देणार? त्यामुळे मी काय पैसे देऊ शकत नाही. मग माझ्याकडे काय आलं? बिल्स पेएबल रिटर्न आलं. बरोबर आहे.
पण बिल्स पेएबल रिटर्न येताना ते कसं आलंय, डायरेक्टली ड्रॉवरने दिलंय का नाही, मला ते नोटरी पब्लिक थ्रू आलेलं. म्हणजेच बिल्स पेएबलचं तर आलंच बिल, पण त्याच्याबरोबर नोटिंग चार्जेसची सुद्धा नोटीस आलेली आहे मला. ओके, ती किती रुपयाची आहे, बिल्स पेएबल 30,000 रुपयाचं, नोटिंग चार्जेस जे आहे ते आहे 200 रुपये. आणि या दोन्ही गोष्टी मला कोणी दिलेल्या आहेत, ड्रॉवर मिस्टर ए ने. तर पुढची जर्नल एंट्री बघा. व्हॉट कम्स इन, बिल्स पेएबल कम्स इन, बरोबर, म्हणून त्याला डेबिट देऊया आपण. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बरोबर आहे. नोटिंग चार्जेस, मी बिलचे पैसे दिले नाही तर नोटिंग चार्जेस देणार का नाही, पण त्याची रिसिट पण आलेली. हे किती आहे, 30,000 रुपये. पुढे नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट किती आहे, 200 रुपये. आणि या दोन्ही गोष्टी कोणी दिल्या आहेत, मिस्टर एज अकाउंट, किती, 30,200. क्लिअर. बिल्स पेएबल रियल अकाउंट कम्स इन, नोटिंग चार्जेस नॉमिनल अकाउंट, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, नुकसान आहे ना माझ्यासाठी, खर्च आहे ना माझ्यासाठी. ओके, आणि या दोन्ही गोष्टी कोणी दिल्या, हु इज गिव्हर ऑफ दिस बिल्स पेएबल अँड नोटिंग चार्जेस, मिस्टर एज अकाउंट. किती आहे टोटल, 30,200. क्लिअर झाला, किती आहे, 30,200. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 30,000, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 200, टू मिस्टर एज अकाउंट 30,200. नॅरेशन, बीइंग बिल dishonored on due date. Clear? Being bill dishonored on due date and noting charges ₹200 payable. पे केलंय का आपण, नाही. सिंपल नॅरेशन आहे, being bill dishonored on due date and noting charges ₹200 payable. ओके, बघा पहिला अल्टरनेटिव्ह जो फक्त आणि फक्त आणि फक्त ड्रॉवरच्या रिलेटेड असतो, त्याद्वारे जर बिल डिसऑनर्ड होत आहे तर आपण ड्रॉवरच्या ह्याच्यात जर्नल एंट्रीज कशा होतात त्या आपण बघितल्या, आणि ड्रॉवीच्या ह्याच्यात जर्नल एंट्रीज कशा होतात त्या आपण आता बघितल्या. ड्रॉवीच्या ह्याच्यात सिंपल, गुड्स खरेदी करतोय, बिल ऍक्सेप्ट करतोय आणि बिल डिसऑनर्ड करतोय आणि नोटिंग चार्जेस पेएबल. नोटिंग चार्जेस दिलं असेल तर दाखवायचं, नाही दिलं असेल तर नाही दाखवायचं. ओके, क्लिअर झालं, बघून घ्या.